मंडळी, पुणे शहरामध्ये वैभव बोरगे यांनी एक जातिवंत काजळी खिल्लार वळू बैल आणलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कोसा खिल्लार बैलाला देखील लाजवेल अशा प्रकारची शरीरयष्टी या काजळी खिल्लार बैलाची आपल्याला पाहायला मिळते। ही सर्वात मोठी गोष्ट आहे। आणि आज पुणे शहरामध्ये जर तसं पाहायला गेलं तर काजळी खिल्लार गायींचं प्रमाण हे सर्वात जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे आज ज्याच्या दावणीला काजळी खिल्लार गाय आहे त्याने आवर्जून गाय माझावर आल्यानंतर कुठलाही विचार न करता गाडीला स्टार्टर मारून या वळूकडे गाय घेऊन जायची, अशा पद्धतीचं एक जातिवंत वळू बैल आज आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळते। आज पाहायला गेलं तर अशा प्रकारची शरीरयष्टी ही क्वचित काही बैलांची पाहायला मिळते। त्यातला एक बैल म्हणजे हा काजळी खिल्लार बैल पाहायला मिळते। तसं पाहायला गेलं तर मेहनतीच्या कष्टाच्या कामामध्ये कोसा खिल्लारचा देखील भाग हा सर्वात मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आणि त्याची शरीरयष्टी आपण कायम आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आपल्याला। पण आज आवर्जून या मालकाचं कौतुक करूया आणि या मालका ज्यांनी घेतलेला आहे बैल आणि ज्यांच्याकडून घेतला आहे त्या दोन्ही मालकांचं कौतुक करूया की अशा प्रकारची सांभाळणी करणं, अशा प्रकारचे जातिवंत वळू बैल तयार करणं ही म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे। त्याचं मांडे असतील, छाती असेल, वशिंड असेल, मान असेल, शिंग असेल, तोंड असेल, या सर्वच बाबतीमध्ये देखणा असा बैल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आवर्जून आपण आपली जातिवंत गाय या बैलाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त चांगली पैदास करण्याच्या दृष्टीतून आपण हा प्रयत्न आहे आपला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिप बसवली जाते, कारण अशा प्रकारच्या जातिवंत बैलांची माहिती, वंशावळ ही नोंद झालीच पाहिजे। शेतकऱ्यांची कष्ट, मेहनत याची कागदोपत्री नोंद ही राहिलीच पाहिजे। यासाठी आपण मायक्रोचिप बसवतोय आणि यासाठी आवश्यक नावनोंदणी करा। मायक्रोचिप नावनोंदणीचा फॉर्म हा यूट्यूबवरील कोणत्याही व्हिडिओ खाली तुम्हाला मिळेल। धन्यवाद।